नालासोपारा शहरात ईश्वर धुळे यांनी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे संविधान लिहित असताना सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका संविधानात आहे। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान कुणी बदलू शकत नाही, पण हेच आमचे विरोधक सातत्यानं बोलत असतात। हे संविधान बदलतील, परंतु आम्ही संविधान बदलत नाही। आम्ही अनेक वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसला बदललेला आहे। ज्या काँग्रेसनं अनेक वेळा संविधान बदलण्याचं काम केलंय, त्यांना चोख उत्तर देण्याचं काम नरेंद्र मोदी करत आहेत आणि मोदी यांना साथ देण्याचं काम मी केलंय। माझा पक्ष छोटा पक्ष आहे, पण कुणाला सत्तेत बसवायचं आणि कुणाला सत्तेवरून खाली खेचायचं हे काम माझ्याकडे आहे, असं वक्तव्य मंत्री रामदास आठवले यांनी नालासोपाऱ्यात केलंय। मी केंद्राच्या मंत्रिपदावर आहे ज्यांच्यामुळे त्यांचं नाव आहे ईश्वर धुळे। ईश्वर धुळेंसारखे असंख्य कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभे राहिले। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। मी ठरवलं मग मैं आगे बढ़ता हूं आणि दिल्लीपर्यंत मला पोहोचण्याची संधी मिळाली। गेल्या 9 वर्षापासून मी मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे। अजून 4 वर्ष अजून बाकी आहेत। त्यानंतर सुद्धा सरकार 2029 आमचंच येणार आहे। नरेंद्र मोदींचा जो गाडा आहे तो विकासाचा गाडा आहे। त्यांची गाडी, विकासाची गाडी भरधावपणे पुढे चाललेली आहे। सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणं, सबका साथ सबका विकास आणि दिसतंय आम्हाला निळनिळ आकाश। हे सबका साथ सबका विकासचा नारा घेऊ नरेंद्र मोदीजींनी अनेक डेव्हलपमेंटची कामं पूर्ण केलेली आहे। वाढवण धरण जे वाढवण प्रोजेक्ट सुद्धा आलेला आहे। वाढवण मध्ये जवळजवळ 4 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे। आशिया खंडातलं सगळ्यात मोठं हे बंदर आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनी, मला वाटतं की हा सगळा प्रोजेक्ट समुद्रामध्ये आहे। समुद्राच्या बाहेरच्या जमिनी काही इतर डेव्हलपमेंटसाठी लागत आहेत। त्या जमिनी घेतल्या असल्या तरी शेतकऱ्यांना अत्यंत चांगल्या भावाने त्याला चांगली किंमत मिळालेली आहे आणि प्रत्येक घरातल्या मुलांना नोकरी मिळणार आहे। 4 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना आज इथे वाढवण बंदराच्या या कामामध्ये शेड्यूल कास्टच्या, शेड्यूल ट्राईबच्या मुलांना जास्तीत जास्त संधी मिळाली पाहिजे, बाकीच्या लोकांना संधी मिळाली पाहिजे आणि आपल्याला अत्यंत चांगलं काम करायचं आहे। आज पाऊस असतानाही पाऊस आला, पाऊस गेला, पुन्हा पाऊस आला, पुन्हा गेला आणि आता पुन्हा पाऊस येतो आहे, म्हणून मी इथून लवकर जातो आहे। त्यामुळं या ठिकाणी आपला म्हणून या ठिकाणी जास्त वेळ न घेता मला वाटतं कलाकार म्हणाले तर काय सांगाल, आज जयंतीचे आयोजन केले होते, परंतु याच मुहूर्तावर पाऊस पडला तरी आठवले साहेबांची उपस्थिती लागली होती। आठवले साहेब नेहमी आपल्या कार्यक्रमाला येत असतात। प्रत्येक वर्षी आपण जयंती उत्सवाने मेळावा घेत असतो RPI जिल्ह्याच्या वतीनं आणि पाऊस असो अगर नसो, किती पाऊस असला तरी साहेबांची हजेरी असते। येताना सुद्धा साहेबांनी मला फोन केला की तिकडे पाऊस आहे का? मी म्हटलं पाऊस आहे, हरकत नाही, आपण जाऊ तिकडे, कार्यक्रम घेऊ, मी येतो। याच्या अगोदर खरं म्हणजे आम्ही हॉलमध्ये कार्यक्रम ठेवला होता, परंतु साहेबांनी सांगितलं की कार्यक्रम मैदानामध्ये, साहेबांनी स्वतः त्यांच्या तोंडून तुम्ही ऐकलं असेल, साहेब स्वतः बोलले की ईश्वर धुळेंनी हॉलमध्ये कार्यक्रम ठेवला होता, परंतु मी सांगितलं की हॉलमध्ये कार्यक्रम न घेता मैदानात घ्या। त्यामुळे साहेबांनी मैदानात कार्यक्रम आम्ही घेतला आणि त्यामुळे आजचा कार्यक्रम झालेला आहे। पब्लिक बऱ्यापैकी होती, पावसामुळे थोडी गैरसोय झाली ही याची आम्हाला कल्पना आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही साहेबांकडे एक मागणी केलेली आहे, काय नक्की मागणी होती आणि काय तुमच्या? मी साहेबांना एवढं म्हटलेलं आहे की साहेब, आपण महायुतीमध्ये आहोत, 2014 पासून महायुतीमध्ये आहोत आणि त्यावेळेला मित्रपक्ष म्हणून
आमचं योग्य तो सन्मान राखायला गेला पाहिजे आणि त्यामुळे RPIचा जो काही वाटे आहे तो RPIला मिळाला पाहिजे असं साहेबांना सांगितलं. आणि माहितीमध्ये मग महापालिका आहे त्या इतर इलेक्शन आहे त्या निवडणुकीमध्ये RPIला योग्य तो सन्मान मिळाला पाहिजे. प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे, NTV न्यूज मराठी, वसई, पालघर.